आपल्या इंडियन जेवणामध्ये ना डाळी, उसळी, आमटी आणि वरण ह्या कॅटेगरीला ना अनन्यसाधारण महत्त्व आहे। व्हेजिटेरियन इंडियन जेवणामध्ये ना मेन प्रोटीन जो सोर्स असतो तो इथूनच येतो। आपल्या जेवणामध्ये ना विविध डाळींचा वापर होत असतो आणि कॉमनली वापरल्या जाणाऱ्या मूग डाळ आणि तूर डाळी बरोबर मसूर डाळीचा पण वापर आपण करत असतो। तर त्याच मसूर डाळीची रादर अख्ख्या मसुराची डिश आज आपण बनवतोय आज मसुराची आमटी। यात कांदा लसणाचा अजिबात वापर नाहीये, पण मसूरच्या स्वतःच्या अशा अर्धी फ्लेवरमुळे ही जी आमटी आहे ती एकदम झकास लागते आणि ह्या आमटीची जोडी आहे ना गरमागरम भाताबरोबर ना खूपच भारी जमते। चला तर मग करूया मसुराची सात्विक अशी ब्राह्मणी स्टाईल डिश मसुराची आमटी। रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेतोय मसूर, अख्खा मसूर। एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पाणी घालूया यामध्ये, व्यवस्थित धुवून घेऊ आपण आणि यातलं आता पाणी जे आहे धुतलेलं ते काढून टाकूया। मसूर जेवढा घेतला त्याच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी आपल्याला हवंय, यामध्ये दुपटीपेक्षा पाणी जास्त घालूया आणि आपण आता हे मसूर कुकरला लावूया। कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि गॅस चालू केलाय। आता हे मसूर यामध्ये आपण प्लेस करूया। बाजूच्या पाण्याला उकळी आली की आपण ह्यावरती झाकण लावूया। गॅस आपण बारीक करूया आणि मंद गॅसवरती कमीत कमी 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत। जर मसूर भिजवून ठेवला असेल तर 3-4 शिट्ट्यांमध्ये तो शिजेल, पण आपण कम्प्लीटली न भिजवता घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 7-8 शिट्ट्या लागतील। कुकर मधनं आपण मसूर काढून घेतलाय हा। आता व्यवस्थित घोटून घेऊया व्यवस्थित। अर्थात मसुराला ना असा ते फोलपट असल्यामुळे किंवा त्याचं ते कव्हर असल्यामुळे पूर्णपणे हे एकजीव कधीच होत नाही, पण जेवढं जमेल तेवढं तुम्ही एकजीव करू शकता। मिक्स करतानाच आपण थोडं ॲड करूया पाणी, घालूया थोडंसं पाणी। परत एकदा व्यवस्थित आपण घोटून घेऊ। आता हे नीट मिक्स करून घेतलंय, ढवळून घेतलं आहे, एकजीव जेवढं जमेल तेवढं करून घेतलेलं आहे। आता आपण बाजूला ठेवूया मसुरा आणि फोडणीची तयारी करू। घेतोय थोडंसं आमसूल, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करूया आपण। गरम पाणी ॲड केलं तर बेटर आणि असं त्याचं थोडंसं मिक्स करून पोळ पण काढून घेऊया। फोडणी करता एक पातेलं घेतलंय, गॅस चालू करूया। घालूया तेल। तेल तापले का ह्याचा अंदाज घ्या। तेल तापलं असेल तर आपण ह्यामध्ये घालूया मोहरी, घालूया जिरे। गॅस बंद करू पहिले। यामध्ये घालूया हिंग, घालूया हळद, घालूया लाल तिखटाची पावडर। पावडर घातल्या घातल्या टाकूया आपण पाणी। आता गॅस चालू करूया आपण। यामध्ये घालूया कोकम आगळ, मगाशी आपण कोकम बरोबर शिजवून घेतलं होतं। आता यामध्ये घालूया थोडंसं जास्त पाणी। आता यामध्ये घालूया मसूर। आता सगळं व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये घालूया गोडा मसाला, घालूया चवीपुरता गूळ, घालूया मीठ, घालूया ओलं नारळ। आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ एकदा। ही आमटी आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं छानपैकी उकळायची आहे। व्यवस्थित आमटीला उकळी द्या, जेणेकरून जो मसूर आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे।
सगळ्यात शेवटी आपण घालूया यामध्ये मस्तपैकी धुवून चिरलेली कोथिंबीर. मिक्स करून घेऊ एकदा आणि आपली सुपर टेस्टी अशी मसुराची आमटी तयार आहे. रेडी टू सर्व. एन्जॉय. आज आपण बघितली अख्ख्या मसूरची आमटी. ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.